नमस्कार. आज पुन्हा चक्र राशी ग्रह विज्ञानाबद्दल थोडस बोलूया. आता काय आहे चक्र राशी ग्रह विज्ञान म्हणजेच इंग्लिशमध्ये ज्याला आपण चक्र ऍस्ट्रॉलॉजी. आजकाल सगळेजण ऍस्ट्रॉलॉजीच्या मागे धावत असतात आणि आजकालची गोष्ट नाहीये बरं का. ऍस्ट्रॉलॉजीच्या मागे पळणं हे मला वाटतं वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे. आणि कदाचित याच गोष्टीचा एक उत्तम गैरफायदा या शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या आणि हे शास्त्र शिकवणाऱ्या अशा मंडळींनी घेऊन ठेवलेला आहे. म्हणजे नक्की काय, तर मी मागच्या वेळेलाही म्हटलं होतं की एखादं शास्त्र जेव्हा लोकांच्या खरंच उपयोगी पडणारं असतं ना, त्यावेळेला त्या शास्त्राचं व्यावसायिकरण अत्यंत सहजपणे केलं जातं. ज्याप्रमाणे बाजारात सर्वात जास्त डिमांड असणारी वस्तू ही मोठ्या प्रमाणावर मॅन्युफॅक्चर केली जाते, त्याचप्रमाणे बाजारात सगळ्यात जास्त डिमांड असलेलं शास्त्र हे जास्तीत जास्त शिकवलं जातं आणि त्याचा काही व्यवसायांना जो जास्तीत जास्त फायदा होऊ शकेल तो कसा घ्यायचा हे हुशार धंदेवाईक लोक फार छान पद्धतीने विचार करतात आणि त्याप्रमाणे त्या शास्त्राचं प्रशिक्षण जे आहे ते कंट्रोल केलं. मी मागेही म्हटलं होतं मागच्या एका व्हिडिओत की अशा प्रकाराने दोन महत्वाची शास्त्र जी आपल्या सगळ्यांच्या उपयोगाची आहेत, एक म्हणजे वैद्यकशास्त्र, दुसरं म्हणजे ज्योतिषशास्त्र आणि अर्थात तिसरं म्हणजे अध्यात्म. ते तर बोलूच नाहीये, त्याच्याबद्दल मी पुन्हा निवांतपणाने डिटेल्ड केव्हा तरी बोलू. जे माझ्या ऑफकोर्स स्पिरिच्युअलिटी, एस्केपिझम, ट्रॅप अँड फ्रीडम हे माझे जे पुस्तक येत आहे त्याच्यामध्ये डिटेल त्याचा अनालिसिस आहे. अपार्ट फ्रॉम दॅट चक्र ऍस्ट्रॉलॉजी बद्दल आपण बोलूया. काय आहे की मुळामध्ये 12 राशी, मग त्या 12 राशी तिकडे असतात, आकाशात असतात. मग प्रत्येक राशीमध्ये अमके अमके तारे, मग ते असं दिसतं, ते तसं दिसतं, वगैरे वगैरे वगैरे. या राशीची माणसं अशी असतात, त्या राशीची माणसं तशी असतात. रोजच्या राशी भविष्यात आपण पाहतो, बरोबर. आणि लोक पुन्हा चंद्र राशी म्हणजे काय, सूर्य राशी म्हणजे काय माहित पण नसतं. सन साईन लोकांना सोपं केलेलं आहे. तुमची जन्मतारीख अमुक आणि तमुक असेल तर तुमची तमकी राशी ही असते सूर्य राशी. म्हणजे तुमच्या जन्मपत्रिकेमध्ये सूर्य जिथे आहे ती तुमची रास. आणि दुसरं आहे चंद्र राशी, जी आपण मराठी लोक सर्वात जास्त मानतो, ती म्हणजे तुमच्या जन्मपत्रिकेत जिथे तुमचा चंद्र आहे ती तुमची राशी. काही ठिकाणी सूर्य आणि चंद्र एकाच राशीत असतो, ते फार क्वचित होतं, पण ते होतं. दॅट इज ऑल्सो द केस. सो हे झालं चंद्ररास सूर्यरास. पण याचा अर्थ नक्की काय, तर एक गोष्ट लक्षात घ्या, माणसाच्या जीवनावर सर्वात प्रभाव टाकणारी गोष्ट म्हणजे माणसाची स्टेबिलिटी, म्हणजे माणसाच्या आयुष्यातलं स्थैर्य. आणि आपल्या आयुष्यामधलं स्थैर्य डिटर्मिन करणारं असतं आपलं मूलाधार चक्र, ज्याच्याशी निगडित आहे सूर्य. म्हणजे तुमचा सूर्य ज्या ठिकाणी आहे ती तुमची रास. म्हणजे तुमचा सूर्य ज्या राशीमध्ये आहे, म्हणजे ज्या पॉइंटवर आहे, म्हणजे तुमचं जे चक्र कंट्रोल करतं ते चक्र तुमचं आयुष्यातलं स्थैर्य ठरव बस. आणि म्हणून त्या चक्राचं त्या दिवसाचं भविष्य हे तुम्हाला सांगितलं. या अशा छोट्या गोष्टी, पण हे तुम्हाला सांगत नाही हो कोणी, कारण हे असं इतकं सोपं करून सांगितलं ना तर यांचा धंदा बसेल, म्हणून ते सांगत नाही.